उपव्यास साजामेल 6 दामलेंनी एकूण 7 विभक्ती मानल्या तर तरखडकरांनी 8 मानल्या आहेत. 7 वाक्य विचारात विभक्तीचे कारकार्थ व उपपदार्थ असे 2 अर्थ मानले जातात. 8 पारंपरिक व्याकरणात नामांच्या क्रियापदांशी असणारा संबंध 8 विभक्ती प्रकारचा असतो. विभक्तीचे प्रत्यय नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीत रूपांतर करताना त्याला जी अक्षरे जोडली जातात त्यास प्रत्यय असे म्हणतात. प्रत्ययांना स्वतंत्र अर्थ नसतो, तसेच ते स्वतंत्रपणे वापरले जात नाहीत. प्रत्यय नेहमी मूळ शब्दांना जोडूनच येतात. बहुतेक विभक्ती प्रत्यय हे एकाक्षरी स्वरूपात आहेत. उन हे प्रत्यय मात्र द्विअक्षरी आहेत. वाक्याचा विचार करता विभक्ती प्रत्ययाचे पुढील 2 अर्थ मानले जातात. जो प्रत्यय क्रियापदाशी संबंध दर्शविण्यासाठी वापरला जातो तो कारकार्थ, तर शेजारच्या शब्दाशी संबंध दर्शविल्यास त्याला उपपदार्थ म्हणतात. चरम प्रत्यय चरम प्रत्यय हे मूळ स्वरूपातील प्रत्यय असून या प्रत्ययानंतर पुन्हा प्रत्यय जोडता येत नाही, म्हणजेच शब्दापुढे भर घालता येत नाही. चरम प्रत्ययाने तयार होणारी विभक्ती ही शुद्ध विभक्ती असते. चरम प्रत्ययामध्ये प्रामुख्याने विभक्ती व आख्यात प्रत्यय या 2 प्रकारांचा समावेश होतो. 4 काळ व 3 अर्थ हे चरम प्रत्यय आहेत. याला अपवाद फक्त षष्ठी व सप्तमीचा आहे. चरम प्रत्ययात मोडणारे विभक्ती प्रत्यय द्वितीया स ला ते स ला ना ते. तृतीयाकडे आहे एक तिच्याकडे नी शी ई ही. चतुर्थी स ला ते स ला ना ते. पंचमी ऊन हून ऊन हून. 1 बनीने सुरीने पेरू कापला. 2 रामाहून गोविंदा उंच आहे. वरील ठळक अक्षरातील शब्दांच्या प्रत्ययानंतर पुन्हा नवीन प्रत्ययाची भर टाकता येत नाही. अपवाद षष्ठी चा ची से च्या व सप्तमी त ई आ हे मात्र अपवाद असून या प्रत्ययानंतर पुन्हा प्रत्यय जोडता येतात. षष्ठी प्रत्ययानंतर पुन्हा प्रत्यय आल्यास त्याला सवीकरण विभक्ती म्हणतात, तर सप्तमी प्रत्ययानंतर पुन्हा प्रत्यय आल्यास त्याला साधीकरण विभक्ती म्हणतात. 100 1 राजूच्याने आता काही होणार नाही. 1 राजूच्याने आता काही होणार नाही. सवीकरण तृतीया. 2 घरातला फितूर झालेला दिसतो. साधीकरण चतुर्थी. चरम प्रत्ययात मोडणारे आख्यात प्रत्यय वर्तमानकाळ ता तो ती ते. भूतकाळ ला लो ली ले. भविष्यकाळ इल इन. रीतिभूतकाळ ई. विध्यर्थ वा वी वे. आज्ञार्थ उ. 1 साहेब मी घरी जाऊ. दिलेले वाक्य अनुमोदक आज्ञेचे असून क्रियापदाच्या उ प्रत्ययानंतर पुन्हा प्रत्यय जोडता येत नाही. 2 काकी उद्या पुण्याला जाईल. या वाक्यातही क्रियापदाला पुन्हा नवीन प्रत्यय जोडता येत नाही. चर्मेत्तर प्रत्यय ज्या प्रत्ययानंतर पुन्हा प्रत्यय जोडता येऊ शकतात त्यांना चर्मेत्तर प्रत्यय म्हणतात. यामध्ये कृदंत प्रत्यय व तद्धित प्रत्यय अशा 2 प्रत्ययांचा प्रामुख्याने समावेश होतो. कृदंत कृत प्रत्यय धातूला आख्यात प्रत्यय सोडून इतर कोणताही प्रत्यय जोडल्यास तयार होणाऱ्या अपूर्ण क्रियादर्शक शब्दाला कृदंत कृत किंवा धातुसाधित असे म्हणतात. असे कृत प्रत्यय संस्कृत व मराठी भाषांमधील असतात व अशा प्रत्ययानंतर पुन्हा प्रत्यय जोडता येतात. 1 संस्कृत कृत प्रत्यय अक अन अना अने आ इ इक त ता तव्य ती य. 2 मराठीकृत प्रत्यय नारा नारी आरी उन हुन ताना च त अ आ आई आऊ आरी आळू इ इक इत इव उ रावळ प. तद्धित प्रत्यय तद्धित प्रत्यय हे धातू सोडून नाम विशेषण अव्यय यासारख्या शब्दजातींना जोडले जातात. तद्धित प्रत्यय हे संस्कृत मराठी तसेच अरबी फारशी गटातील असतात. 1 संस्कृत तद्धित प्रत्यय अ इक एत इन के त्व मान वान. 2 मराठी तद्धित प्रत्यय आई
आ, ई, कर, करी, कट, की, वाई, सर. 3. अरबी फारशी तन्वीत प्रत्यय गर, गार, वान, ई, स्थान, गिरी, दार, दान, दानी, बाज, बंद, खाना. But flow simply ball. नवीस, नीस, आबाद, नामा, खोर. त्याच्या पाटीलकीचे पुढे काय झाले कुणालाच माहिती नाही. नाम. मेनकेने आपल्या सौंदर्याने सर्वांना मोहित केले. विशेषण. सामान्य रूप. विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात. उदा. फुल मूळ शब्द. फुलाचा विभक्तीचे रूप. फुला सामान्य रूप. चा प्रत्यय. कारकार्थ. वाक्यात नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला कारक संबंध कारकार्थ म्हणतात आणि त्या विभक्तीला कारक विभक्ती म्हणतात. प्रथमा ते संबोधन या विभक्तींना प्रत्येकी एक कारकार्थ प्रधान असतो. जसे प्रथमा कर्ता, द्वितीया कर्म. टीप. एका विभक्ती प्रत्ययाला एक प्रमुख कारकार्थ असून इतर कारकार्थ सुद्धा असू शकतात. उपपदार्थ. वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामांचा क्रियापदाव्यतिरिक्त इतर शब्दांशी जो संबंध असतो त्याला उपपदार्थ असे म्हणतात. उपपदार्थात एका नामाचा संबंध लगेच जवळच्या नामाशी असतो तर कारकार्थामध्ये नामाचा संबंध क्रियापदाशी असतो. सकाळी. कमलने. स्वामित्व. कर्म. करण. विमलचा. परकर. मशीनने. शिवला. कर्ता. अधिकरण. क्रिया कोणी केली? कमलने. क्रिया केव्हा घडली? सकाळी. क्रियेचे साधन कोणते? मशीनने. क्रिया कशावर घडली? परकर. परंतु विमल या नामाचा क्रियेशी कोणत्याच प्रकारे संबंध येत नाही तर तो परकर या नामाशीच येतो म्हणून येथे येणाऱ्या संबंधास उपपदार्थ म्हणतात. बट. कारकार्थ. खालील घटक क्रियापदाशी संबंधित आहेत. कर्ता, कर्म, करण, साधन, संप्रदान, दान, वेट, अपादान, दुरावा, वियोग, अधिकरण, स्थळ, वेळ. उपपदार्थ. खालील घटकांचा संबंध क्रियापद सोडून इतर शब्दांचा परस्परांशी आहे. उद्देश, विधानपूरक, परिमाण, अंतर, मूल्य, रीत, निमित्त, न्यूनत्व, प्रमाण, सान्निध्य, कालावधी, उद्देश, विषय, स्वामित्व, योग्यता, नाते, तुलना, भेद, प्रयोजन, जनकत्व, बाह्यवाहक, स्थित्यंतर, कार्य, कारण, साकल्य, सहितत्व, श्रेष्ठत्व, वियोग, आधार, अध्येय, आश्रय, धर्मधर्मी, धारण करणारा, मनोविकार. उपपदार्थ दर्शविताना नामाला जोडलेले प्रत्यय उपपद प्रत्यय म्हणून ओळखले जातात व ती विभक्ती उपपद विभक्ती असते. समानाधिकरण विभक्ती एखादे नाम व त्याच्या स्पष्टीकरणासाठी आलेले दुसरे नाम किंवा विशेषण अशा दोघांची विभक्ती सारखीच असेल तर त्यांना समानाधिकरण असे म्हणतात. अशा शब्दांना समानाधिकरणात्मक शब्द म्हणतात. एक ती मोगऱ्याच्या फुलांची माळ होती. विभक्ती. विभक्तीचे प्रत्यय व प्रमुख कारकार्थ. विभक्ती. विभक्तीचे प्रत्यय. कारकार्थ. गाम्मा. एकवचन. अनेकवचन. टी. प्रथमा. द्वितीया. स, ला, ते. स, ला, ना, ते. कर्ता. तृतीया. ने, ए, शी. नी, शी, ई, ही. कर्म. चतुर्थी. स, ला, ते. स, ला, ना, ते. करण, साधन. पंचमी. ऊन, ऊन. ऊन, ऊन. विभक्ती. विभक्तीचे प्रत्यय व प्रमुख कारकार्थ. विभक्ती. विभक्तीचे प्रत्यय. कारकार्थ. एकवचन.
अनेकवचन प्रथमा, द्वितीया, स, ला, ते, स, ला, ना, ते, तृतीया, ने, ए, शी, नी, शी, ई, ही, चतुर्थी, स, ला, ते, स, ला, ना, ते, पंचमी, ऊन, 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 षष्ठी, चा, ची, चे, ची, च्या. करणात्मक शब्द विभक्ती, विभक्तीचे प्रत्यय व प्रमुख कारकार्थ. विभक्ती, विभक्तीचे प्रत्यय. कारकार्थ प्रथमा, एकवचन, अनेकवचन, कर्ता. द्वितीया, स, ला, ते, स, ला, ना, ते, कर्म. तृतीया, ने, ए, शी, नी, शी, ई, ही, करण, साधन. चतुर्थी, स, ला, ते, स, ला, ना, ते, संप्रदान, दान, भेट. पंचमी, ऊन, 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 अपादान, दुरावा, वियोग. षष्ठी, चा, ची, चे, ची, च्या. संबंध सप्तमी, त, ई, आ, त, ई, आ, अधिकरण, स्थळ, वेळ. संबोधन नो, हाक. महत्वाचे एक, ज्याही एकवचनी अनेकवचनी नामाला प्रत्यय नाही, त्याची विभक्ती प्रथमा असते. 101. बिखनी, मक्र्यार्थ सनपवर्ग. 2 द्वितीया व चतुर्थी यांचे प्रत्यय सारखेच आहेत. 3 तृतीयेला फक्त अनेकवचनात ई प्रत्यय आहे, परंतु सप्तमीला मात्र दोन्ही वचनात ई प्रत्यय आहे. 4 फक्त अनेकवचनात प्रत्यय असणारी विभक्ती संबोधन आहे. 5 विभक्ती प्रत्यय एकवचनाचे वेगळे व अनेकवचनाचे वेगळे आहेत, परंतु पंचमी, ऊन, ऊन व सप्तमीचे त, ई, आ विभक्ती प्रत्यय दोन्ही वचनात समान आहेत. तसेच द्वितीया व चतुर्थीतील काही प्रत्यय समान आहेत. स, ला, ते, ना. 6 षष्ठी प्रत्यय लिंगानुसार बदलतात. इतर विभक्ती प्रत्यय लिंगानुसार बदलत नाहीत. 7 विभक्ती प्रत्यय हे नाम व सर्वनामाला लागतात, काही प्रसंगी ते विशेषणालाही लागतात. 8 षष्ठी व सप्तमी सोडून इतर विभक्ती प्रत्यय चरम प्रत्यय असतात, परंतु नामाला जोडले जाणारे तद्धित प्रत्यय जसे की त्व, पण, पणा, ता, ए, ई, ईक हे प्रत्यय चरम प्रत्यय नसतात, कारण यानंतर पुन्हा प्रत्यय जोडता येतात म्हणून यांना चर्मेत्तर प्रत्यय म्हणतात. 9 विभक्ती प्रत्ययामुळे नामाचे सामान्य रूप होते, परंतु तद्धित प्रत्ययामुळे नामाचे सामान्य रूप होत नाही. षष्ठी प्रत्यय चा, ची, चे जोडलेला शब्द विशेषण मानू नये असे अनेक व्याकरणकर्त्यांचे मत आहे. 10 तद्धित प्रत्ययाने शब्दाची जात बदलते तर विभक्ती प्रत्ययामुळे शब्दाची जात बदलत नाही. 11 तद्धित प्रत्यय लागल्यानंतर केवळ नवीन शब्द तयार होतो, त्याला विधानाची गरज नसते. जसे पाटील, पाटीलकी, परंतु विभक्ती प्रत्यय जोडल्याने त्या शब्दाला वाक्याची गरज असते, कारण वाक्यरचना सुसंगत करण्यासाठीच विभक्ती प्रत्यय आलेला असतो. 12 विभक्ती प्रत्ययांना स्वतंत्र अर्थ नाही, परंतु शब्दयोगी अव्ययांना मात्र स्वतंत्र अर्थ आहे. 13 काही प्रसंगी ला, ली, ले, ल्या हे प्रत्यय षष्ठी प्रत्ययाचे कार्य करतात, जसे हा आपला आमचा मुलगा आहे. 14 विभक्ती प्रत्यय जोडल्याने शब्दाची जात अथवा अर्थ बदलत नाही. नामाचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध एकूण 8 प्रकारचा असतो, म्हणून विभक्तीचेही 8 प्रकार मानले जातात, तर प्रमुख कारकार्थ एकूण 6 मानले जातात. षष्ठी व संबोधन प्रमुख कारकार्थात
न वे मोडत नसले तरी संबोधनाचा कारकार्थ विचारल्यास हाक सांगावा। तसेच षष्ठी प्रत्यय सुद्धा काही प्रसंगी कारकार्थ दर्शविण्यासाठी वापरले जातात। जसे रामाने रावण मारला, कर्ता रामाचा रावण मारून झाला। कर्ता विभक्ती व कारकार्थ। टीप विभक्ती प्रत्ययावरूनच मानाव्यात तर कारकार्थ ते नाम वाक्यात कोणते कार्य करते यावरून ओळखावेत। महत्वाचे कर्ता व उद्देश यातील फरक। जो स्वतः क्रिया करतो तो कर्ता, तर ज्याची वाक्यात फक्त माहिती सांगितली जाते त्याला उद्देश म्हणतात। 1. राम राजा होता। उद्देश। 2. राम आंबा खातो। कर्ता विधानपूरक विधिपूरक कर्त्याबद्दल माहिती सांगणारे नाम विशेषण विधानपूरक असते। उदा. राम राजा झाला। द्विकर्मक वाक्य। अ. प्रत्यक्ष कर्म। दान जाणारे प्रथमेतील वस्तुरूपी कर्म हे प्रत्यक्ष कर्म असते, कारण ते क्रियापदावर अधिकार गाजवते। उदा. दशरथाने कैकेयीला वर दिला। ब. अप्रत्यक्ष कर्म। दान घेणारे व्यक्तिरूपी कर्म हे अप्रत्यक्ष कर्म असते। उदा. दशरथाने कैकेयीला वर दिला। सवीकरण विभक्ती। मी व तू सारख्या सर्वनामांना काही प्रसंगी विभक्ती प्रत्यय जोडताना सर्वनामाचे सामान्य रूप व जोडला जाणारा प्रत्यय यांच्यामध्ये नवीनच अक्षर येते, याला सवीकरण विभक्ती म्हणतात। उदा. मी माझ्याने माझ्यातला माझ्याच्याने। तू तुझ्याने तुझ्याच्याने तुझ्यातला। कारकार्थ। कर्ता कर्म अधिकरण प्रत्यय नसणारी नामे। 1. मधु 4 आठवडे क्रिकेट खेळला। मधु कर्ता क्रिकेट कर्म आठवडे अधिकरण। 2. रामदास 12 वर्षे महाराष्ट्र फिरले। रामदास कर्ता वर्षे महाराष्ट्र अधिकरण वेळ स्थळ। 1. प्रथमा उपपदार्थ। उद्देश विधानपूरक परिमाण अंतर मूल्य। 1. रावण राक्षस होता। रावण उद्देश राक्षस विधानपूरक। 2. रामरावांनी 5 पोती धान्य पिकविले। 5 पोती परिमाण 5 विशेषण। 3. मी 4 मैल चालतो। मैल अंतर। 4. दूध 20 रुपये लिटर मिळते। रुपये मूल्य। एक महत्वाचे, ज्यावेळी कर्ता व कर्माला प्रत्यय नसतो तेव्हा त्या दोघांची विभक्ती प्रथमा मानावी। कुत्रा कुत्रे असा एकवचनाचा झालेला अनेकवचनी बदल हा रूपबदल आहे, तो विभक्ती प्रत्यय नाही। प्रथमा विभक्तीस प्रत्ययही नाही व सामान्य रूपही नाही। 2. द्वितीया कर्त्याची कर्मावर क्रिया घडत असेल व कर्माला स, ला, ना ते प्रत्यय असतील व दानाचा, बेटीचा संबंध नसेल तर कर्माची विभक्ती द्वितीया मानावी, परंतु कर्माला प्रत्यय नसल्यास प्रथमा मानावी। द्वितीया फक्त कर्मस्थानीच येऊ शकते। कर्म सोडून इतर कोणत्याही शब्दाची विभक्ती द्वितीया नसते। द्वितीयेला उपपदार्थ नाहीत। 1. राजाने प्रधानाला बोलावले। कर्म द्वितीया। 2. पोलिसाने चोरास पकडले। कर्म द्वितीया। 3. पोलिसाने चोर पकडला। कर्म प्रथमा। महत्वाचे, काही व्याकरणकर्ते व्यक्तिरूपी कर्माला प्रत्यय नसताना अप्रत्यय द्वितीया विभक्ती मानावी असे सांगतात, परंतु आयोगाने मात्र अशा कर्माची विभक्ती प्रथमाच मानली आहे। जसे पोलीस चोर पकडतात। कारकार्थ। कर्ता करण अधिकरण। 1. कृष्णाने सुदर्शन चक्राने शिशुपालाला मारले। कृष्णाने कर्ता चक्राने करण। 2. कृष्णा लेखणीने लिहितो। लेखणीने करण साधन। 3. बनीने सुरीने पेरू कापला। बनीने कर्ता सुरीने करण। 4. आम्ही शेताच्या कडेने झाडे लावली। कडेने अधिकरण स्थळ। 5. तो रस्त्याच्या बाजूने पळाला अधिकरण। उपपदार्थ। रीत निमित्त न्यूनत्व परिमाण प्रमाण सान्निध्य कालावधी मनोविकार हे उपपदार्थ दर्शविण्यासाठी सुद्धा तृतीयेचे प्रत्यय वापरतात। 1. ती तोऱ्याने चालते रीत।
2. घर पावसाने पडले, निमित्त. 3. भीमा संतापाने लाला झाला, निमित्त कारण. 4. तो कानाने बहिरा आहे, न्यूनत्व. 5. हा पेरू आकाराने लहान आहे, न्यूनत्व. 6. साखर किलोने मिळते, परिमाण. 7. शेतात खंडींनी भात पिकला, परिमाण. 8. ती 4 इंचांनी कमी भरते, प्रमाण. 103. 9. कुत्रा पायथ्याशी बसला, सान्निध्य. 10. असंगाशी संग, प्राणांशी गाठ, सान्निध्य. 11. काका 4 वर्षांनी येतात, कालावधी. 12. तो रागाने बोलतो, मनोविकार. महत्वाचे तृतीयेचे ई, शी, ही हे प्रत्यय सहसा वापरात नाही. प्राचीन काव्यात मात्र आढळतात. 4. चतुर्थी. कारकार्थ. कर्ता, करण, साधन, संप्रदान, अप्रत्यक्ष कर्म, अधिकरण, स्थळ, वेळ, अपादान, वियोग, दुरावा. 1. दशरथाने कैकेयीला 2 वर दिले, संप्रदान. 2. मला काम करवते, कर्ता. 3. नदी सागराला भेटते, अधिकरण. 4. त्याच्या डोक्याला रुमाल आहे, अधिकरण. 5. तो रेल्वेस लटकून गेला, करण. 6. त्याच्या डोळ्याला धार लागली, अपादान. 7. आपण उद्या सकाळला भेटू, अधिकरण. 8. मनोज एका फटक्यास नारळ फोडतो, करण. महत्वाचे द्वितीया व चतुर्थी मधील फरक. 1. वाक्यात एकच कर्म असेल व त्याला प्रत्यय नसेल तर प्रथमा मानावी, परंतु प्रत्यय असल्यास द्वितीया मानावी. उदा. 1. दोंडू गाय बांधतो, कर्म, प्रथमा. 2. दोंडू गायला बांधतो, कर्म, द्वितीया. 3. राम रावणाला मारतो, कर्म, द्वितीया. 2. द्विकर्मक वाक्यात दान जाणारे वस्तुरूपी प्रत्यक्ष कर्म प्रथमेत असते तर दान घेणारे व्यक्तिरूपी कर्म संप्रदानी चतुर्थीत असते. उदा. 1. आजीने नातीला गोष्ट सांगितली, नातीला अप्रत्यक्ष कर्म, चतुर्थी गोष्ट प्रत्यक्ष कर्म, प्रथमा. 3. स्थळ, माध्यम, साधन, कर्म नसते. दान भेट याचा अर्थ वास्तविक अगर काल्पनिक वस्तुदान व्हावे लागते. एखाद्या ठिकाणची उपस्थिती किंवा स्थळाला दिलेली भेट याचा अर्थ दान असा होत नाही. उदा. नदी सागराला भेटते, नदी कर्ता, प्रथमा, सागराला. अधिकरण, चतुर्थी. 2. ओढा नदीला भेटतो, ओढा कर्ता, प्रथमा, नदीला अधिकरण, चतुर्थी. महत्वाचे द्वितीया व चतुर्थी मधील फरक त्या प्रत्ययाच्या अर्थावरून लक्षात घ्यावा लागतो. याचाच अर्थ विभक्ती प्रत्ययांना काही ना काही अर्थ असतो. 104. उपपदार्थ. उद्देश, परिमाण, मूल्य, विषय, स्वामित्व, योग्यता, नाते. मी खेळायला जातो, उद्देश. 2. दुधासाठी लिटरला 10 रुपये पडतात, परिमाण. 3. खाराण्याला 2 गोळ्या मिळतात, मूल्य. 4. हा पेरू चवीला गोड आहे, विषय. टीप. येथे विषय याचा अर्थ चव किंवा रंग असा होतो. 5. त्याला मुलगा आहे, नाते. 6. आंबा रंगाला फिकट व चवीला गोड आहे, विषय. 7. तात्याला मोटार आहे, स्वामित्व. 8. तो बालपणीच आईस मुकला, वियोग. 9. मुलगी लग्नाला आली, योग्यता. पाच. पंचमी. कारकार्य. उपपदार्थ. पेक्षा जास्त अपादान, करण. अंतर, तुलना, भेद. 1. साप बिळातून बाहेर गेला, अपादान. 1. पुण्याहून मुंबई 210 कि.मी. आहे, अंतर. 2. फक्त त्याच्या हातून हे काम होऊ शकते, करण. 2. खेड्याहून शहर मोठे असते, तुलना. 3. शीतलच्या हातून बाटली फुटली, करण. 3. घोड्याहून खेचर दिसायला वेगळे आहे, भेद. संसर्जन चंद्राहूनही शीतल असतात, तुलना. 4. महत्वाचे वाक्याच्या अर्थानुसार एखादा शब्द उपपदार्थ दर्शवित असेल
परंतु त्या प्रत्ययाचा कारकार्य विचारला असेल तर त्या विभक्तीचा मूळ कारकार्थ द्यावा. जसे रामाहून गोविंद उंच आहे. येथे होऊन हा प्रत्यय तुलना हा उपपदार्थ दर्शवितो, परंतु प्रत्ययाचा कारकार्य विचारल्यास मात्र आपादान सांगावा. ऊन ऊन प्रत्यय हे सर्वनामांना लागत नाहीत. ऊन ऊन हा प्रत्यय काही मोजक्याच नामांना लागतो, तसेच तो काही प्रसंगी अव्ययांना सुद्धा लागतो. खाली खालून ऊन ऊन प्रत्यय बऱ्याचदा क्रियेच्या आरंभाचे ठिकाण दर्शवितात. 6 षष्ठी. कारकार्थ. कर्ता, करण, साधन, अपादान, दुरावा, अधिकरण, स्थळ, वेळ. 1 काकांचे खाऊन झाले. कर्ता. 2 आमचा बसचा प्रवास संपला. करण. 3 तो रात्रीचा खेळतो. अधिकरण. 4 ससा हाताचा निसटला. अपादान, दुरावा. 5 शिंक्याचे तुटले बोक्याचे फावले. अपादान. उपपदार्थ. 1 प्रयोजन, 2 स्थित्यंतर, 3 मूल्य, 4 कार्य कारण, 5 जनकत्व. 6 मालकी, 7 योग्यता, 8 नाते, 9 बाह्यवाहक, 10 साकल्य. 11 आधार, अध्यय, आश्रय, 12 धर्मधर्मी, धारण करणारा. 1 जेवायची खोली बंद आहे. प्रयोजन. 2 बर्फाचे पाणी झाले. स्थित्यंतर. 3 मी रुपयाची भाजी आणली. मूल्य. 4 तो तांब्याची मूर्ती आहे. कार्य कारण. 5 ती मुलाची आई आहे. जनकत्व. 6 ती काकांची मोटार आहे. मालकी. 7 ती लग्नाची मुलगी आहे. योग्यता. 8 तो रामूचा भाऊ आहे. नाते संबंध. 9 मला पोळ्याची गाडी आवडते. बाह्य वाहक. 10 तमाशाला गावच्या गाव लोटला. साकल्य. 11 जवळच शाळेची इमारत आहे. आधार, अध्यय, आश्रय. 12 आजकाल लायकीचे कामगार मुबलक मिळतात. धर्मधर्मी. टीप सर्वनामांचे झा, जी, जे, ज्या प्रत्यय सुद्धा षष्ठीचे असतात. उदा माझा सदरा, तुझे पुस्तक. महत्वाचे फक्त षष्ठी प्रत्यय नामाच्या लिंगानुसार बदलू शकतात. इतर प्रत्यय मात्र लिंगानुसार बदलत नाहीत. सर्व विभक्ती प्रत्यय मात्र वचनानुसार बदलतात. षष्ठीला कारक संबंध नाहीत, म्हणून ही विभक्ती मानू नये असे चिपळूणकर व गोडबोले यांचे म्हणणे होते. 105. कारकार्य. अधिकरण, करण. 1 साधू संत देती घरा. तोची दिवाळी दसरा घरा. अधिकरण. 2 तो गावी गेला. गावी. अधिकरण. 3 मी सकाळी अभ्यास करतो. सकाळी. अधिकरण, वेळ. 4 माझ्या घरात 7 माणसे आहेत. घरात. अधिकरण. 5 मी पायी शाळेत जातो. पायी. करण. 7 सप्तमी. उपपदार्थ. हेतू, विषय, सहितत्व, श्रेष्ठत्व दर्शविताना जोडलेले त, ई, आ प्रत्यय उपपदार्थ दर्शवितात. 1 दारूपायी त्याने घरदार विकले. हेतू. 2 तो इतिहासात कच्चा आहे. विषय. 3 त्याने वाद्यात ठेका धरला. सहितत्व. 4 त्याची बायको लाखात देखणी आहे. श्रेष्ठत्व. 8 संबोधन. महत्वाचे सप्तमीचा आ प्रत्यय बोटावर मोजण्याइतक्या नामांनाच लागतो, जसे माथा, गळा, परा, तुझ्या दामाया गव्य गुणफू सोन्याच्या माळा. ज्या नामाने हाक मारली जाते त्याला संबोधन असे म्हणतात. संबोधनाला पूर्वी एकवचनात र प्रत्यय वापरला जात असे, परंतु आता मात्र असा प्रत्यय वापरला जात नाही, म्हणून संबोधनाला एकवचनात प्रत्यय नसतो तर अनेकवचनात नि प्रत्यय असतो. संबोधनाचा संबंध प्रत्यक्षपणे क्रियापदाशी नसतो, समोरच्या व्यक्तीशी म्हणजेच द्वितीय पुरुषाशी असतो व तोच वाक्याचा कर्ता असतो. संबोधनाचा कारकार्य हाक सांगावा. सर्वनामांना हाक मारता येत नाही, त्यामुळे त्यांची संबोधन विभक्ती होत नाही. 1 मुलांनो ररांगेत उभे रहा. 2 रामा पाणी आण. महत्वाचे वाक्यात जर संबोधन वापरले व त्याच्यासाठी वाक्यात एखादे घटकपद वापरले तर त्या घटक पदाची विमल कोणतीही असू शकते. जसे मुलांनो तुम्ही आज अभ्यास केलेला दिसत नाही. संबोधनाचा वाक्यातील पदाशी संबंध नसतो. संबोधन काढून टाकले तरी वाक्याच्या आर्यावर कोणताही परिणाम होत नाही. 106
ड. सामान्य रूप. नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय जोडताना त्याच्या मूळ रूपात जो बदल करावा लागतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात. मूळ रूपात झालेला हा बदल कोणताही प्रत्यय जोडताना समानच असतो. जसे दगडाला 3 चा मुळे साठी. 9. डबा डब्यात. सामान्य रूप हे मराठीचे खास वैशिष्ट्य आहे. हा प्रकार संस्कृतमध्ये नाही. ज्याप्रमाणे विभक्ती प्रत्ययामुळे नामाचे सर्वनामाचे सामान्य रूप होते त्याप्रमाणे शब्दयोगी अव्ययामुळे सुद्धा होते. सामान्य रूपात काही शब्दांच्या शेवटच्या अक्षरात बदल होतो तर काही शब्दांच्या उपांत्य अक्षरात बदल होतो. मराठीत एकंदरीत 3 लिंगे असून शब्दाच्या शेवटी अ, आ, इ, ई, उ, उ, ए, ओ अशा 8 स्वरांपैकी एक स्वर असू शकतो. 3 लिंगे व 8 स्वर त्यामुळे एकूण 24 प्रकारे सामान्य रूप होऊ शकते. नाम, सर्वनाम, विशेषण या शब्दजातीचे सामान्य रूप होते. झाड मूळ शब्द, झाडाला विभक्ती प्रत्ययांतर सामान्य रूप, झाडा अंत्याक्षरयुक्त सामान्य रूप. झाडाखाली शब्दयोगी अव्ययांतर सामान्य रूप. महत्वाचे काही शब्दयोगी अव्यये विभक्ती प्रत्ययाच्या अर्थाने नामास लागतात. अशा सामान्य रूपास विभक्ती प्रतिरूपक अव्यये असे म्हणतात. उदा. घरामध्ये, सप्तमी घरात. वाऱ्यामुळे, तृतीया वाऱ्याने. महत्वाचे सामान्य रूप होताना सामान्यपणे आ, इ, एया, इये, या यासारखे 13 आदेश होतात. सामान्य रूपाविषयी महत्वाचे नियम. 1. अ कारांत पुल्लिंग नामाची सामान्य रूपे आ कारांत होतात. 1. बैल बैलास. 2. डोंगर डोंगरात. 3. सूर्य सूर्याचा. 4. खांब खांबास. 5. निर्णय निर्णयाला. 6. ग्रंथ ग्रंथाचा. 7. देव देवाचा. 8. पर्वत पर्वताला. 2. आ एक कारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप या कारांत होते. 1. मळा मळ्यात. 2. घोडा घोड्याचा. 3. वाडा वाड्यात. 5. दोरा दोऱ्याचा. 4. फडके फडक्यांना. 112. 6. तांडा तांड्यावर. 1. चोच चोचीने. 7. कोयता कोयत्याला. 4. ओढा ओदयावा. 10. दोरा दोऱ्याचा. अपवाद. आजोबा, काका, राजा, दादा, चहा, चमया, आप्पा. इ कारांत पुल्लिंग नामाचे सामान्य रूप या कारांत होते. 1. कोळी कोळ्याला. 2. शेतकरी शेतकऱ्याचा. 3. वाणी वाण्याचा. 4. तेली तेल्याने. 5. माळी माळ्याचा. 6. गारुडी गारुड्याचा. अपवाद. हत्ती, कवी, मुनी, भटजी, ऋषी, कोबी, नंदी. 4. इ कारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप या कारान होते. 1. शेतकरी शेतकऱ्याला. 2. माळ्याचा. 3. धोबी धोब्याचा. माळी. 4. तेली तेल्याने. 5. खालील नामांचे सामान्य रूप आहे तसेच दीर्घांत लिहावे. 1. कवी कवीला. 2. नीती नीतीचा. 3. साधू साधूचा. 4. मुनी मुनीने. 6. उ कारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप वा कारांन होते. 1. भाऊ भावाने. 3. विंचू विंचवाचा. 2. लाडू लाडवाचा. 5. गहू गव्हाचा. 4. नातू नातवाचा. अपवाद. शत्रू, चाकू, खेळाडू, खडू, पेरू, पशु, साधू, गुरु, झाडू. 7. ओ कारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ओ कारानव राहते. 1. धनको धनकोस. 2. ऋणको ऋणकोस. 3. किलो किलोस. 4. फोटो फोटोचा. 8. पुल्लिंगी नामाच्या शेवटी सा असल्यास त्याचा क्षा होतो. 1. ससा सशाचा. 2. मासा माशाचा. 3. आरसा आरशात. 4. घसा घशाचा. 5. खिसा खिशात. 6. पैसा पैशाला. 9. सामान्य रूपात दंत तालव्याचा तालव्य होतो. 3. राजा राजाला. नाम एकवचन.
अनेकवचन. बीट, विटेचा, विटांचा. लाट, लाटेचा, लाटांचा. जीभ, जिभेला, जिभांचा. वाट, वाटेला, वाटांना. रेघ, रेघेचा, रेघांनी. 10 कारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एकवचनात एक कारांत व अनेकवचनात आ कारांत होते. 15 कारांत खिलिंगी नामाचे सामान्य रूप ओ कारांत होते. 1 बायको, बायकोला, बायकांना. 16 ज्या खिलिंगी नामाच्या शेवटी स येतो त्याचे सामान्य रूप होताना श होते. 1 मौस, म्हशीने. 2 दूस, हुशीचा. 3 तुळस, तुळशीखाली. 4 वेस, वेशीवर. 17 कारांत नपुंसकलिंगी शब्दाचे सामान्य रूप आ कारांत होते. 11 काही खिलिंगी कारांताचे सामान्य रूप ई कारांत होते. 1 मूल, मुलाने. 2 फुल, फुलाचा. 3 झाड, झाडाचा. 4 घर, घरात. 1 विहीर, विहिरीत. 2 रीत, रीतीने. 5 पान, पानावर. 6 दार, दारात. 3 भिंत, भिंतीला. 4 तलवार, तलवारीने. 7 पुस्तक, पुस्तकात. 18 ई कारांत नपुंसक लिंगी नामाचे सामान्य रूप या कारांत होते. 8 पेन, पेनाने. 5 बहीण, बहिणीचे. 6 नात, नातीला. 7 चूल, चुलीवर. 8 वात, वातीचा. 12 आ कारांत खिलिंगी नामाचे सामान्य रूप एक कारांत होते. 1 पाणी, पाण्यात. 2 मोती, मोत्याचा. 3 लोणी, लोण्याचा. 4 दही, दह्याचा. 19 ओ कारांत नपुंसक लिंगी नामाचे सामान्य रूप आ कारांत होते. 1 दिशा, दिशेला. 2 हवा, हवेचा. 3 भाषा, भाषेचा. 4 माता, मातेला. 5 शाळा, शाळेत. 6 विद्या, विधेने. 1 लिंबू, लिंबाचा. 2 कोकरू, कोकराने. 7 वाट, वाटेला. 8 कविता, कवितेचा. 3 लेकरू, लेकराने. 4 पिलू, पिलाचा. 9 सभा, सभेत. 10 पूजा, पूजेला. 20 काही ओ कारांत नपुंसक लिंगी नामाचे सामान्य रूप वा कारांत होते. 13 ई कारांत खिलिंगी नामाचे सामान्य रूप एकवचनात ई कारांत व अनेकवचनात ई या कारांत होते. 1 कुंकू, कुंकवाचा. 2 गळू, गळवाला. 3 आसू, आसवाने. 4 आळू, आळवाला. 1 नदी, नदीचा, नद्यांचा. 2 बीचा, बियांचा. 5 तारू, तारवाचे. 3 स्त्री, स्त्रीचा, स्त्रियांचा. 4 पेटी, पेटीचा, पेट्यांचा. 21 एक कारांना नपुंसक लिंगी नामाचे सामान्य रूप या कारांत होते. 5 दासी, दासीला, दासींचा. 6 वाडी, बडीत, वाड्यांत. 7 पोळी, पोळीला, पोळ्यांचा. 8 चांदणी, चांदणीला, चांदण्यांचा. 14 ओ कारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप होत नाही, परंतु काही प्रसंगी ते अनेकवचनात वा वेग कारांत होते. 1 तळे, तळ्यात. 2 केळे, केळ्यात. 3 खोके, खोक्यात. 4 गाणे, गाण्यात. 5 फडके, फडक्यात, कपडा. 6 नाते, नात्याचा. 7 खेडे, खेड्यात. 8 पोते, पोत्याचा. 22 नामाचे उपांत्य अक्षर ई, उ असेल तर ई, चा, य तसेच उ, चा व होतो. 1 काकू, काकूने. 2 वधू, वधूचा. 3 सासू, सासवेला, सासवांना. अनेकवचन. 1 फाईल, फाईलीत. 2 देऊळ, देवळात. 3 पाऊस, पावसात. 4 पिसू, पिसवेला, पिसवांना. 5 जाऊ, जावेला, जावांना. 23 सामान्य रूपाच्या वेळी उपांत्य अक्षर क किंवा प चे द्वित्व असल्यास ते निघून जाते. 6 जळू, जळवेला, जळवांना. 1 रक्कम, रकमेचा. 2 चप्पर, चपराचा. अपवाद वस्तू,
वधू, काकू, वाळू, धेनू, बाजू. 3. अक्कल, अकलेचा. 4. चप्पल, चपलेचा. मे, डणी जलिनतारा. 113. चोवीस सामान्य रूप होताना मग पूर्वीचे अक्षर अनुस्वार विरहित होते. 1. किमतीला, किंमत. 2. गंमत, गमतीचा. 3. हिम्मत, हिमतीने. 25 नामाच्या ऐवजी एखादे अक्षर वापरले तर एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही. 1. कुत्र्याने ने मांजराला ला मारले. 2. ला 2 भाऊ आहेत. 26 पुल्लिंगी शब्दातील शेवटी असणारा जा तसाच राहतो. 1. मांजा, मांजाने. 2. सांजा, सांजाचा. 27 अनुसार व अनुरूप यासारखे शब्द मागील शब्दांना जोडताना मागील शब्दाचे सामान्य रूप होते व पुढील शब्दातील पहिला स्वर लोप पावतो. हा एक पूर्वरूप संधीचाच प्रकार आहे. 1. विषय, अनुरूप, विषयानुरूप. 2. गरज, अनुसार, गरजेनुसार. 3. विषय, अनुसार, विषयानुसार. 28 मूळ शब्दातील शेवटचा स्वर ह्रस्व असेल तर सामान्य रूप होताना तो दीर्घ होतो. 1. रूप, रूपाचा. टीप: नामाचे सामान्य रूप होते की नाही हे तपासून पाहण्यासाठी त्या नामाला प्रत्यय जोडून पाहावा. जर शब्दाच्या मूळ रूपात बदल झाला तरच सामान्य रूप होते असे मानावे. 29 एकच शब्द जेव्हा वेगवेगळ्या अर्थांनी वापरला जातो तेव्हा अर्थानुसार सामान्य रूप सुद्धा वेगवेगळे होऊ शकतात. 1. माळ, तो, माळावर. 2. माळ, ती, माळेत. 30 नामाचे व सर्वनामाचे सामान्य रूप होते त्याप्रमाणे विशेषणाचे सुद्धा होते. अ, उ, ई कारांत विशेषणांचा वापर विशेषण म्हणून केल्यास पुढे येणाऱ्या नामाच्या लिंग, वचन, विभक्तीमध्ये जरी बदल झाला तरी या विशेषणांचे सामान्य रूप होत नाही. उदा. 1. गरीब मुलगा, मुलगी, मुले, मुलांच्या आई. 2. कडू कारले, भोपळा, काकडी, काकडीला आई. 3. चंदेरी साडी, ताट, वाटी, ताटाला आई. 31 परंतु अकारांत विशेषणांचा नामाप्रमाणे वापर केल्यास त्यांची नामाप्रमाणेच सामान्य रूपे होतात. उदा. 1. गरीब माणसांना सर्व हिणवतात, गरिबांना सर्व हिणवतात. 114. आ कारांत विशेषणामध्ये कर्त्याच्या विभक्ती व लिंगानुसार बदल होऊ शकतो. उदा. गोरा मुलगा, गोऱ्या मुलाला, गोरी मुलगी, हिरवा भाजीपाला, हिरव्या भाजीपाल्याचे, हिरवी मिरची. 33 अनेकवचनी नामाचे सामान्य रूप करताना त्या नामावर नेहमी अनुस्वार असतो. उदा. लोकांना, मुलांना, पशुनाई. 34 ज्याप्रमाणे नामाचे सामान्य रूप होते त्याप्रमाणे सर्वनामाचे सुद्धा होते. मी, मला, माझे, माझ्या. आम्ही, आम्हाला, आमचे, आमच्या. तो, त्याला, त्याने, त्याचे. ते, त्यांना, त्यांनी, त्यांचे. ती, तिला, तिने, तिचे, तिच्या. वरीलप्रमाणे इतरही सर्वनामांची सामान्य रूपे होतात. 35 आडनावे सामान्यपणे अनेकवचनी मानली जातात त्याप्रमाणे एक कारांत आडनावाचे सामान्य रूप या कारांत होते. सान्यांना, फडक्यांना, गोखल्यांचे, मोऱ्यांची. 36 अकारांत आडनावाचे सामान्य रूप आकारांत होते. पाटलांचा, पवारांनी, देशमुखांकडून, जाधवांना. 37 आ, क, ई कारांत कुल आडनावांचे सामान्य रूप मूळरूपच होत असते. कडूंना, ताटुंचा, तारूंनी, वाणींचा, गडकरींना. 38 ई कारांत ग्राम नामांचे सामान्य रूप ई कारांतच होते. खालापुरीला, गवळापुरीचा, इचलकरंजीत, खुपरीला, दिल्लीहून मुंबईला. 39 आ कारांत गावाच्या नावाचे सामान्य रूप या कारांत होते. बडोद्याला,
साताऱ्याची, शिमल्याहून. 40 एक कारांत गावाच्या नावाचे सामान्य रूप या कारांत होते. धुळ्यात, ठाण्याची, अकोल्यात. 41 कारांत ग्राम नावाचे सामान्य रूप न करण्याकडे कल असतो, परंतु चतुर्थीचा स व सप्तमीचा त जोडताना मात्र सामान्य रूप होते. पंढरपूरचा, पंढरपुरात, वडगावला, वडगावास. 42 परभाषिक शब्दांचे काहींचे सामान्य रूप होते तर काहींचे होत नाही. अमेरिकेला, जपानचा, पेरू, शेक्सपियरने, बॅगेत. 2 सर्वनाम. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. नामांची पुनरावृत्ती टाळणे हे सर्वनामाचे कार्य होय. ती ज्या नामासाठी वापरली जातात त्यांचाच अर्थ सर्वनामांना प्राप्त होतो. सर्वनाम हा संस्कृत शब्द असून त्याचा वापर सर्व प्रकारच्या नामांसाठी होतो, म्हणून त्याला सर्वनाम म्हणतात. नामाला प्रथम स्थान आहे तर सर्वनामाला दुय्यम स्थान आहे. फक्त मी व तू ही सर्वनामे याला अपवाद आहेत, कारण व्यक्ती स्वतःचे तसेच समोरच्याशी बोलताना त्याचे नाव घेत नाही. सर्वनामाला नामाप्रमाणे कारकार्थ असतात तसेच सर्वनामाचे सामान्य रूपही होते. आपण, स्वतः ही सर्वनामे सर्वपुरुषी आहेत, कारण ती प्रथम, द्वितीय, तृतीय अशा सर्व पुरुषांसाठी वापरली जातात. महत्वाचे, सर्वनाम जसे नामाऐवजी वापरले जाते तसेच ते विशेषण व क्रियाविशेषण यांच्याऐवजीही वापरले जाऊ शकते. 1 साडीचा रंग पिवळा आहे, तो मला आवडतो. 2 लता छान गाते, ते सर्वांना आवडते. सर्वनामांच्या अतिरिक्त व्याख्या. 1 डॉक्टर, भांडारकर. सर्वनामांची जी नामे म्हणजे जी सर्व प्रकारच्या नामांबद्दल येतात ती सर्वनामे होत. 2 पा सबनीस नामाच्या ऐवजी येणाऱ्या सर्वनाम शब्दास सर्वनाम प्रातिपदिक असे म्हणतात. नामाच्या संबंधाने हे प्रातिपदिक अप्रत्यक्षतः वस्तू दाखविते व त्याला विभक्तिविकारही होतो. 3 गह केळकर. वस्तूंची प्रत्यक्ष नावे पुन्हा पुन्हा उपयोगात आली तर कंटाळवाणी वाटतात, म्हणून त्यांच्या जागी जे खुणेचे शब्द घालतात व ज्यांच्यामुळे वस्तूंचा बोध अप्रत्यक्ष रीतीने होतो त्या शब्दांना सर्वनामे म्हणावे. 4 के दामले. जो विकारी शब्द विशिष्टार्थद्योतक नसून ज्यास पूर्वापार संबंधाने सर्व प्रकारच्या नामांचा अर्थ येऊ शकतो, म्हणजे जो वाटेल त्या नामांबद्दल उपयोगात येतो त्यास सर्वनाम असे म्हणतात. सर्वनामाची वैशिष्ट्ये. 1 सर्वनाम ही विकारी शब्दजाती आहे. 2 नामाप्रमाणे सर्वनामांना लिंग, वचन, विभक्ती व पुरुष असे 4 प्रकारचे विकार होतात. 118 3 प्रथम व द्वितीय पुरुषी सर्वनामे मी, आम्ही, तू, तुम्ही लिंगानुसार बदलत नाहीत, म्हणून अरविंद मंगरुळकर यांनी त्यांना अलिंग सर्वनामे म्हटले आहे. प्रथम व द्वितीय पुरुषी सर्वनामाचे लिंग पूर्णपणे संदर्भावर अवलंबून असते. 4 तृतीय पुरुषी सर्वनामे एकवचनी अर्थाने वापरल्यास त्यांना स्वतःचे लिंग असते, म्हणून ती, तो, ती, ते लिंगानुसार बदलतात. 5 सर्वनामांना स्वतःचा अर्थ नाही. 6 सर्वनामांना प्रतिनामे असे सुद्धा म्हणतात. 7 सर्वनाम ही नामावर अवलंबून असणारी शब्दजाती आहे, ती स्वतंत्र नाही. 8 तो, ती, ते या तृतीय पुरुषी सर्वनामांच्या ऐवजी नामे येऊ शकतात, परंतु मी व तू यासारख्या प्रथम व द्वितीय पुरुषी सर्वनामांऐवजी नामे वापरली जाऊ शकत नाहीत. दामले यांनी मराठीत एकंदरीत 9 सर्वनामे मानली, तर चिपळूणकरांनी मात्र आपण हे सर्वनाम वगळून ती 8 असल्याचे सांगितले. सर्वनामांचे खालील 6 प्रकार पडतात. 1 पुरुषवाचक. 2 दर्शक. 3 संबंधी. 4 प्रश्नार्थक. 5 सामान्य, अनिश्चित. 6 आत्मवाचक. मराठीत प्रातिनिधिक स्वरूपात मूळ सर्वनामे 9 मानली जातात. एकूण सर्वनामांची संख्या सांगणे कठीण आहे, कारण एकच सर्वनाम वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करते. 1 मी. 6 कोण. 2 तू. 7 आपण. 3 तो, ती, त्या, ते. 8 काय. 4 हा ही, हे ह्या.
9 स्वतः. 5 जो, जी, जे, ज्या. 1 पुरुषवाचक सर्वनामे. व्याकरणात पुरुष ही संकल्पना व्यापक आहे. मानवजातीतील नर असा त्याचा अर्थ होत नाही, तर मूर्त किंवा अमूर्त अशा कोणत्याही घटकाचा यात समावेश होतो. पुरुषवाचक सर्वनामांचे खालील 3 प्रकार पडतात. येथे पुरुष या शब्दाचा अर्थ व्यक्ती म्हणजे स्त्री किंवा पुरुष असा नसून जे व्यक्त होते त्याला व्यक्ती असे म्हणतात. प्रथम पुरुषवाचक. बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना किंवा अनेकांच्या वतीने बोलताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक असतात. उदा. मी, आम्ही, आपण, स्वतः. 1 मी उद्या गावाला जाणार आहे. 2 आपण सहलीला जाऊ. 3 तुझ्या म्हणण्यानुसार आपण त्याच्याशी संबंध ठेवणार नाही. 4 स्वतः खात्री करून घेतो. 5 आम्ही ठरवलंय आपण सत्याग्रहात भाग घ्यायचा. 6 आम्ही या राज्याचे राजे आहोत. टीप. आम्ही हे सर्वनाम काही प्रसंगी स्वतःबद्दल बहुमानार्थी प्रथम पुरुषवाचक म्हणून वापरले जाते. द्वितीय पुरुषवाचक समोरच्या व्यक्तीचे नाव न घेता त्याच्याशी बोलताना जी सर्वनामे वापरली जातात ती द्वितीय पुरुषवाचक असतात. उदा. तू, तुम्ही, आपण, स्वतःही. 1 तू एवढा लाडू खाऊन टाक. 2 तुम्ही एवढे काम कराच. 3 आपण आलात, बरे वाटले. तुम्ही. 4 आपण आत या. तुम्ही. 5 स्वतः जाऊन आलात हे बरे झाले. तुम्ही. 6 आपण रडणे थांबवून काहीतरी बोला. टीप. प्रथम व द्वितीय पुरुषी सर्वनामे लिंगानुसार बदलत नाहीत, परंतु वचनानुसार बदलतात. तृतीय पुरुषवाचक. ज्याच्याबद्दल बोलायचे किंवा लिहायचे त्याचा उल्लेख करणाऱ्या सर्वनामांना तृतीय पुरुषी सर्वनामे म्हणतात. अशी व्यक्ती शक्यतो समोर नसते. उदा. तो, ती, ते, त्या. 1 तो म्हणे आजारी होता. 2 ती अतिशय सुंदर होती. 3 ते चांगले गात. 4 ते काय म्हणत होते. टीप. आपण स्वतः ही 2 सर्वनामे तिन्ही पुरुषी दोन्ही वचनात येतात. 4 1 आपण स्वतः जाऊन येऊ. प्रथम पुरुषवाचक. 2 आपण स्वतः जाऊन या. द्वितीय पुरुषवाचक. 3 गुरुजींनी मला बोलावले, स्वतः आपण मात्र आलेच नाहीत. तृतीय पुरुषवाचक. 4 गुरुजींनी मला बोलावले, आपण स्वतः घरी गेले. अनेकवचन. 5 राजूने मला खेळायला बोलावले, आपण स्वतः मात्र घरी गेला. एकवचन. मी, आम्ही, तू, तुम्ही ही सर्वनामे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी अशी उभयलिंगी म्हणून वापरली जाऊ शकतात. जसे मी आलो, मी आले. दर्शक सर्वनाम. हा, ही, हे ही सर्वनामे जवळच्या वस्तूचा निर्देश करण्यासाठी तर तो, ती, ते ही सर्वनामे दूरच्या वस्तूचा निर्देश करण्यासाठी वापरतात. हा, ही, हे, या, तो, ती, ते, त्या विशेषण नाम बरोबर. दर्शक सर्वनाम. हा, ही, हे, या, तो, ती, ते, त्या नाम विशेषण बरोबर. दर्शक विशेषण. दर्शक सर्वनाम. दर्शक विशेषण. 1 ती चलाख मुलगी आहे. 1 ती मुलगी चलाख आहे. 2 तो मठ्ठ मुलगा आहे. 2 तो मुलगा मठ्ठ आहे. 3 तो गोरा मुलगा आहे. 3 तो मुलगा गोरा आहे. 4 हा रानटी हत्ती आहे. 4 हा हत्ती रानटी आहे. विशेषण हा, ही, हे, या, तो, ती, ते, त्या नाम अधिक विशेषण दर्शक. नाम अधिक हा, ही, हे, या, तो, ती, ते, त्या विशेषण बरोबर दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम. दर्शक विशेषण. 1 गंगा ही हिंदूंची पवित्र नदी आहे. 1 ही गंगा हिंदूंची पवित्र नदी आहे. 2 सचिन हा चांगला खेळाडू आहे. 2 हा सचिन चांगला खेळाडू आहे. हा, ही, हे, या, तो, ती, ते, त्या अधिक नाम पूरक क्रियापद बरोबर दर्शक सर्वनाम. हा, ही, हे, या, तो, ती, ते, त्या अधिक नाम बरोबर दर्शक विशेषण. 119
सर्वनाम. दर्शक सर्वनाम. दर्शक विशेषण. एक तो मुलगा आहे. एक तो मुलगा. दोन तो कावळा आहे. दोन तो कावळा. हा, ही, हे, या, तो, ती, ते, त्या नाम षष्ठी अधिक क्रियापद बरोबर दर्शक विशेषण. हा, ही, हे, या, तो, ती, ते, त्या षष्ठी अधिक नाम अधिक क्रियापद बरोबर दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम. दर्शक विशेषण. एक, ही माझी पिशवी आहे. एक, ही पिशवी माझी आहे. दोन, हा आमचा कुत्रा आहे. दोन, हा कुत्रा आमचा आहे. महत्वाचे, काही प्रसंगी हा, हे, ही सर्वनामे कालवाचक क्रियाविशेषणाप्रमाणे वापरली जातात. उदा. तुम्ही पुढे व्हा. हा, लगेच, मी आलोच. 3. संबंधी सर्वनामे. एकाच वाक्यातील दोन उपवाक्यांना एकत्र जोडणारी व एकाच घटकासाठी वापरलेली सर्वनामे यात मोडतात. आपण एखाद्या व्यक्तीबद्दल बोलताना सुरुवातीला त्याचे नाव घेतो व त्यानंतर सर्वनामे वापरतो. त्याप्रमाणेच जोडीची सर्वनामे वापरताना गौण वाक्यातील जो, जी, जे, ज्या ही पूर्वी उल्लेख केलेल्या व्यक्तीशी संबंधित सर्वनामे असतात, तर तो, ती, ते, त्या ही संबंधी सर्वनामानंतर येऊन संबंधी सर्वनामाशी संबंध प्रस्थापित करतात. म्हणून त्यांना दर्शक अनुसंबंधी सर्वनामे म्हणतात. संबंधी सर्वनामे. जो. दर्शक अनुसंबंधी सर्वनामे. तो. तीर्थरूप. जी. जे. ते. ज्या. त्या. विशेषण गौण वाक्य. मुख्य वाक्य. मिश्र वाक्य. एक, जे चकाकते ते सोने नसते. दोन, जो करेल तो भरेल. तीन, ज्याने हे भांडण उकरले तो माघार घेईल. चार, जे पेरावे ते उगवते. 5, मला जे हवे ते करीन. 5, गरजेल तो करील काय. बऱ्याचदा संबंधी सर्वनाम लिहिले जात नाही. जो गरजेल तो करील काय. 120. आन. दर्शक व पुरुषवाचक सर्वनामातील फरक. तो, ती, ते, त्या या सर्वनामांचा वापर प्रत्यक्ष वस्तूचा निर्देश करण्यासाठी केल्यास ती दर्शक सर्वनामे होतात, तर एखाद्या समोर नसणाऱ्या घटकाची माहिती सांगण्यासाठी केल्यास कृती पुरुषवाचक होतात. 1. तो बघा सूर्यास्त. दर्शक सर्वनाम. 2. तो आज शाळेत आला नाही. तृ. पुरुषवाचक सर्वनाम. 4. प्रश्नार्थक सर्वनामे. एखाद्या नामाला प्रश्न विचारण्यासाठी वापरलेल्या प्रश्नसूचक शब्दाला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. उदा. कोण, काय, कोणास, कोणाला, कोणीही. 1. वाल्मिकीने रामायण लिहिले. कोणी रामायण लिहिले. वाल्मिकीने काय लिहिले. 2. तिला काय झाले. 3. तुम्हाला नेमके कोण हवे. वरील सर्वनामे नामांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नसून ती नामाला प्रश्न विचारण्यासाठी वापरली आहेत. प्रश्नार्थक सर्वनामांचा इतर अर्थांनी वापर. कोण हे सर्वनाम प्रामुख्याने प्राण्यांसाठी व खासकरून मनुष्यासाठी वापरतात, तर काय हे सर्वनाम बहुधा सूक्ष्म किंवा क्षुल्लक प्राणी, निर्जीव किंवा अमूर्त वस्तूंसाठी वापरतात. उदा. 1. कोणी मारला हा उंदीर. 2. त्याने पत्रात काय लिहिले आहे. इ. विलक्षणपणा किंवा आश्चर्य दाखविण्यासाठी. उदा. 1. काय मुलगा आहे हा. 2. कोण शहाणपणा हा. इ. तुच्छता व तिरस्कार दाखविताना. उदा. 1. तू काय शहाणा लागून गेलास माहिती आहे. 2. कोण काय करणार आहे माझे. आय. दोन गोष्टींतील फरक दर्शविण्यासाठी. उदा. 1. ती कोण, तू कोण याचा विचार केलास का. पृथकत्व, अगणितत्व व आश्चर्य दाखविण्यासाठी. उदा. 1. सभेला कोण कोण आले होते. पृथकत्व. 2. कोणाकोणाची म्हणून नावे सांगू तुला आता. अगणितत्व, आश्चर्य.